नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, पेसा केस संदर्भात आज हिअरिंग्स होणार होती। 7 मे आपल्याला टेंटेटिव्ह डेट देण्यात आलेली होती सुप्रीम कोर्टाकडून। सो आजच्या अपडेटला काही अपडेट आलेली आहे का आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, विदाऊट स्किप करता पहा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुप्रीम कोर्टच्या वेबसाईटवरती आपण व्हिजिट केलेला आहे। यामध्ये केस स्टेटस आपल्याला पाहायचं आहे की 7 तारखेला जी हिअरिंग्स होती त्यामध्ये सुनावणी झालेली आहे का नाही हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। पहा, या ठिकाणी आपल्या डायरी नंबर, केस नंबर तसंच आणखीन काही डिटेल माहिती जी आहे ते पार्टिशन नंबरची, पार्टी नेम आहे इत्यादी जर माहिती असेल तर ते आपल्याला व्यवस्थितरित्या या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे आणि डिटेल माहिती आपल्याला घ्यायची आहे। आपल्याला डायरी नंबर माहिती आहे, डायरी नंबर आहे 40524। ठीक आहे, 40524 मी हे टाईप करून घेतो। ओके, सो नंतर इयर आहे 2023। ओके, सो हा कॅप्चा योग्यरित्या फिलअप करून घेऊया जेणेकरून आपल्याला डिटेल माहिती जी आहे ते भेटेल। ठीक आहे, सो मी हे कॅप्चा जे आहे ते व्यवस्थितरित्या फिलअप करून घेतो। ओके, आणि आता सर्च करूयात। ओके, सर्च केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी तुम्हाला केसच्या संदर्भात एक माहिती भेटेल। ओके, सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डायरी नंबर आहे, केस नंबर आहे। ठीक आहे, पेटिशनर नेम आहे, रेस्पॉन्डेंट अथॉरिटी जे आहेत त्यांचं या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। समाज विकास प्रबोधिनी हे पेटिशनर आहेत आणि रेस्पॉन्डेंट जे अथॉरिटी आहे अर्थात स्टेट ऑफ महाराष्ट्र आहे। स्टेटस जर पाहिलं तर पेंडिंगमध्ये या ठिकाणी शो होत आहे। ठीक आहे, सो आपण व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक डिटेल केसच्या संदर्भाची सर्व माहिती या ठिकाणी भेटेल। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी केसचं स्टेटस जर पाहिलं आजच्या सुनावणीचं तर पेंडिंगमध्ये या ठिकाणी दाखवलं जात आहे। ठीक आहे, केस स्टेटस या ठिकाणी पाहू शकता, पेंडिंग मोशन हिअरिंग ऑर्डर इनकम्प्लीट मॅटर। ओके, सो या ठिकाणी जर पाहिलं तर पेंडिंगमध्ये आहे, ही जी हिअरिंग झालेली आहे आजची ती या ठिकाणी झालेली नाही असं या ठिकाणी आपण एक गृहीत धरू शकतो। ठीक आहे, सो मोशन हिअरिंग ऑर्डर इनकम्प्लीट या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, इनकम्प्लीट मॅटर। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, आपण जी डेट देण्यात आलेली होती 7 मे। ओके, 7 मे ही डेट आपल्याला देण्यात आलेली होती। सो 7 मे पर्यंत आपण वाट पाहिलेली आहे, परंतु आजच्या हिअरिंग्समध्ये तर तुम्ही पाहिलं या ठिकाणी टेंटेटिव्ह केस मे बी लिस्टेड ऑन लाईकली टू बी 7 मे 2024। ओके, दिस इज कम्प्युटर जनरेटेड डेट। ठीक आहे, सो अशा प्रकारची डेटसुद्धा या ठिकाणी आपल्याला या आजच्या सुनावणी संदर्भात मिळालेली नाही की नेक्स्ट डेट कधी आहे काय नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, बहुतेक आज केसच्या संदर्भात काही अपडेट आलेली नाही। ठीक आहे, हिअरिंग्स या ठिकाणी झालेली नाही, बहुतेक नेक्स्ट मध्ये किंवा उद्या या ठिकाणी हिअरिंग्स होऊ शकेल। ठीक आहे, जशी आपल्याला अपडेट येईल विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू। जर नवीन चॅनल पाहत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन, धन्यवाद।